गोष्ट लग्नानंतरची. भाग 8. चला म्हणत अर्णव ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. आरोही पण मागचा दरवाजा उघडून आत बसतच होती. तितक्यात तन्वी आरोहीला आवाज देत म्हणाली, आरोही तू पण पुढे बस ना दादाच्या बाजूला. आरोहीने काहीच प्रतिसाद दिला नाही. भाग 7 वरून आता पुढे. ऋत्विक भुकेच्या तडाख्यात भरपेट जेवला होता. आता जेवण त्याच्या अंगावर आलं होतं. त्याचे डोळे आपोआपच झाकत होते. पण आईच्या बडबडीमुळे त्याची झोप लागत नव्हती. तो मध्येच साधना आत्याकडे पाहत म्हणाला, आई जरा हळू बोल ना ग, मला झोप येते. तुझा तू झोप ना, माझ्या बोलण्याकडे तू कशाला लक्ष देतोयस? तन्वी तू एक गोष्ट नोटीस केलीस का ग? साधना आत्या तन्वीकडे पाहत म्हणाल्या. काय ग आंतू? तन्वीनं प्रश्नार्थक नजरेन म्हणाली. अर्णव आरोहीच्या लग्नाला आज 5 दिवस झाले, पण त्या दोघांना मी अजून एकदाही एकमेकांसोबत बोलताना पाहिलं नाही. आत्या, आंतू तू काय त्या दोघांवर वॉच ठेवून असतेस की काय? तन्वी आत्याची मस्करी करत गालात हसून म्हणाली. तन्वी हा मस्करीचा विषय नाही. तू पाहिलं आहेस का त्यांना बोलताना? ऋत्विक पण आता या दोघींचं बोलणं कानटवकारून ऐकत होता. हो ग आंतू, मी पण नाही त्या दोघांना एकमेकांशी बोलताना पाहिलं. म्हणजे नक्कीच काहीतरी भानगड आहे. ऋत्विक मान डोलवत पुढे बसूनच म्हणाला. त्या भानगड काय? भानगड काय रे, काहीही तोंडात येईल ते बोलत असतोस तू. आणि आता तर म्हणत होतास मला झोप येते आणि आमचं बोलणं कान देऊन ऐकत होतास होय. तन्वी ऋत्विकला पाठीमागून फटका मारत म्हणाली. पण एक गोष्ट मात्र खरी आहे तनू, ते दोघे एकमेकांशी बोलत नाहीत. आणि आता ते का बोलत नाहीत त्याचं कारण तूच आरोहीकडून काढून घे, म्हणजे तिला गोड बोलून विचार, कदाचित ती तुलाच सांगेल. साधना आत्या तन्वीकडे पाहून कसला तरी विचार करत म्हणाल्या. हो ग आंतू, मी विचारते तिला. पण मला असं वाटतंय की त्यांचं अचानक एकमेकांशी लग्न झालं ना, त्यामुळे असेल कदाचित. तन्वी, ते ठीक आहे, ते मला पण कळतंय ग. पण कमीत कमी एकमेकांशी बोलायला काय खूप जुनी ओळख असायला हवी असते असं तर नाही ना ग? कितीतरी वेळा आपली क्षणात एखाद्याशी ओळख होते आणि आपण अनोळखी माणसासोबत बोलतो ना. मग यांच्या लग्नाला तर आता 5-6 दिवस झाले. अजून यांची कसली ओळख व्हायची बाकी आहे? साधना आत्या, हो ग आंतू, तू नको टेन्शन घेऊस. मी बोलेन आरोहीशी, पण आता मला झोप येतेय ग. मला झोपू दे. तन्वी डोळे बारीक करत म्हणाली. कसं मेलं तुम्हाला झोपेन खाल्लंय कोण जाणे? हा तर बघ आत्ता बोलत होता आणि आता बघ कसा लगेच घोरत पडलाय. आत्या ऋत्विककडे पाहत म्हणाल्या. आणि त्या पण डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करू लागल्या. इकडे आरोहीच्या डोळ्यावर पण झोप आली होती, त्यामुळे ती पण डोकं मागे शीटवर टेकवून डोळे मिटून पडली होती. अर्णवने आरशातून आरोहीला झोपलेलं पाहिलं. तिला असं डोळे झाकून पडलेलं पाहून त्यानं मुद्दामच FM वर गाणी लावली. आणि त्यामुळे आरोहीची झोप मोड झाली. ती डोळे मोठे करून समोरच्या आरशात दिसणाऱ्या अर्णवकडे रागाने पाहत होती. अरे बाप रे, कसले मांजरी सारखे डोळे करून पाहते आहे. मी तर घाबरलोच. पण मांजर हे नाव हिला खूप छान सूट होईल. चला, या महामायेसाठी छान नाव सापडलं, मांजर. वा, अगदी बरोबर नाव सापडलं, मांजर. अर्णव आरशात दिसणाऱ्या आरोहीकडे पाहून आपल्या मनाशीच बोलत तो गालात हसून बाहेर पाहत होता. आरोहीने पुढे होऊन FM बंद केला. तो पुन्हा त्याने चालू केला. आता ती रागाने लाल झाली होती. तिनं पुन्हा एकदा पुढे होऊन गाणं बंद केलं. याने पुन्हा ते चालू केलं. असं बराच वेळ त्या दोघांचं चालू होतं. ती गाणी बंद करत होती आणि तो पुन्हा ते गाणं चालू करत तो तिची मजा घेत होता. ती आता चांगलीच वैतागली होती. तिनं पुन्हा त्याच्याकडे रागाने पाहून FM बंद करत म्हणाली, तू काय जरा मंद आहेस का रे? हो आहे मी मंद, तुला काय करायचंय? अर्णव, मला झोपायचं आहे, तो FM बंद कर आधी. ती रागात म्हणाली. नाही करणार, जा. तुला काय करायचंय? अर्णव, तिने आरशातून एकदा त्याच्याकडे रागाने पाहिलं. हा काय सुधारणाऱ्यातला नाही. ती तोंडातच पुटपुटत आपल्या दोन्ही कानात बोट घालून डोळे मिटून पडली. तो आरशातून तिच्याकडे पाहत गालात हसला. ती मात्र डोळे मिटून मागे शीटवर आपलं डोकं टेकून पडली होती. 10-15 मिनिट अशीच जातात. ती अजून पण तशीच कानात बोटे घालून झोपेच नाटक करत डोळे मिटून पडलेली असते.
तो पुन्हा एकदा तिच्याकडे पाहतो आणि गालात हसत मनात म्हणतो, मांजर झोपली वाटतं. ही मांजर तर चांगलीच पंजे मारते म्हणत तो एफएम बंद करतो. ती जागीच असते. ती हळूच एक डोळा उघडून आरशातून त्याच्याकडे पाहते, पण त्याचं लक्ष पुढे रस्त्यावर असतं. ती पुन्हा डोळे मिटून झोपून जाते. आरोही अर्णव तर एकमेकांचे दुश्मन झाले होते. ते पाठीमागे झालेलं भांडण दोघे पण विसरायला तयार नव्हते. उलट अजूनच एकमेकांशी भांडत होते. आता या दोघांचं पुढे काय होईल ते येणारी वेळच ठरवेल. इकडे सविता काकू आणि दादासाहेब सुमनला आणि शिल्पाला हाताशी घेऊन नवरा नवरीच्या स्वागताच्या तयारीला लागले होते. मुंबईत जसा आरोहीचा गृहप्रवेश झाला तसाच आज गावच्या घरी पण होणार होता. त्याचीच तयारी सविता आणि सुमन मिळून करत होत्या. तन्वी आणि ऋत्विक मस्त झोप काढून उठले होते. तू अजून किती वेळ लागेल ग घरी पोहोचायला? तन्वी आत्याकडे पाहून डोळे चोळत विचारत होती. अगं तन्वी, केव्हाची झोपलीयस ग? मी आपली एकटीच बाहेर पाहत बसले. आणि आत तर बघ अंधारून यायला लागलंय, आत्या म्हणाल्या. तन्वी आत्याकडे पाहून पुन्हा आत्याला विचारत म्हणाली, अगं ते मला कळतंय ग, पण अजून किती वेळ लागेल आपल्याला घरी पोहोचायला? अगं आपण आता जवळच आलो असेन गावाच्या. तन्वी, कोणाला विचारतेस तू? ती आज किती वर्षातून गावी येते? ऋत्विक आईची मस्करी करत म्हणाला. ऋत्विक, जास्त बोललास ना तर एक पाठीत धपाटा घालीन बघ. साधना आत्या त्याच्यावर डोळे मोठे करत म्हणाल्या. इकडे आरोही मात्र अजून झोपली होती. ती झोपेतच गाडीच्या शीटवरून घसरत आता मस्त शीटवर आडवी झोपली होती. थोड्याच वेळात त्याची कार गाडी गावच्या वाड्यासमोर येऊन थांबली. तन्वी आत्या आणि ऋत्विक यांची गाडी अजून पाठीमागेच होती. आरोही मात्र अजून झोपलेलीच होती. शीट या, ही मांजर तर अजून झोपली आहे आता आणि हिला कोण उठवणार? अर्णव झोपलेल्या आरोहीकडे पाहून मनातच बोलत होता. 5 मिनिट तो तसाच तिच्याकडे पाहत उभा होता. तितक्यात ती डोळे उघडते तर हा समोर उभा. तशी ती एकदम दचकून उठली. आपण गावी पोहोचलो काय? ती अजून पण झोपेतून चांगली जागी झाली नव्हती. त्यामुळे ती गोंधळून अर्णवकडे पाहून बोलली. तो मात्र काही न बोलता बॅगा बाहेर काढायला पाठीमागे गेला. ती आत्ता कुठे चांगली जागी होत स्वतःच्याच डोक्यात टपली मारून घेत म्हणते, काय आरोही, तू पण त्या खडूसला विचारतेस, तो तुला नीट सांगणार आहे का? ती स्वतःशीच बोलते आणि गाडीतून बाहेर आली. तेवढ्यात तन्वी, ऋत्विक, आत्या यांची पण गाडी आली. आणि इकडे दादासाहेब आणि सविता काकू पण वाड्याच्या दरवाजात येऊन त्यांच्या स्वागताला उभे होते. हातात औक्षणासाठी थाळी, उंबरठ्यावर तांदळाने भरलेलं मापट ठेवलं होतं. आरोही तर हे सर्व आश्चर्याने पाहत होती. तितक्यात शिल्पा गाडी जवळ काढून ठेवलेल्या बॅगा उचलत अर्णवकडे पाहत म्हणाला, अजून आहेत का बॅगा? हो आहेत, पण मी आणि ऋत्विक घेऊन येतो, तुम्ही तेवढ्याच घेऊन जा. अर्णव शिल्पाकडे पाहत बोलत असतो. अर्णव, ते बॅगाच नंतर पहा. तू आणि आरोही आधी इकडे या, तुमचं आधी औक्षण करायचं आहे. सविता काकू दरवाजातून आवाज देत म्हणाली. हो म्हणत अर्णव दरवाजाच्या आला. आरोही तर कौतुकाने वाड्याकडे पाहत होती. पूर्णविराम. आत्ता खरं तर अंधार होता त्यामुळे नीट दिसत नव्हतं. पूर्णविराम. पण असा टोलेजंग वाडा तिनं या आधी कधी पाहिला नव्हता. भलं मोठं वाड्याचं प्रवेशद्वार होतं आणि त्यावर केलेलं सुंदर नक्षीकाम आणि ती पितळी फुले लक्ष वेधून घेत होती. आरोहीला तर त्या वाड्याची भुरळच पडली होती आणि ती भान हरवून ते दरवाजावरचं नक्षीकाम पाहत होती. कारण ती आतापर्यंत कधीच मुंबईच्या बाहेर गेली नव्हती. तिला गावी जायला खूप आवडायचं, पण त्यांचं जवळचं असं कोणीच नातेवाईक गावी नव्हतं. त्यामुळे याआधी तिनं गाव किंवा गावची घरं कधी पाहिलीच नव्हती. आरोही, कुठे लक्ष आहे तुझं ते बघ, दादा दरवाजात जाऊन उभा राहिला आहे. तन्वी तिला भानावर आणत म्हणाली. ती पण पटकन पुढे झाली आणि अर्णवच्या शेजारी जाऊन उभी राहिली. अहो सविता ताई, त्या दोघांची गाठ मारायला हवी ना? त्याच्याकडे कामाला असणाऱ्या शिल्पाची बायको सुमन पुढे येत म्हणाली. हो ग सुमन, बरी आठवण केली. अहो साधना आत्या, अर्णवचं उपरणं आणलं आहे ना? सविता ताई साधना आत्यांना आवाज देत म्हणाल्या. हो ग वहिनी, तेच शोधत होते. थोड्याच वेळात त्या हातात उपरणं घेऊन आल्या. अरे देवा, अजून पण ही गाठ आहेच वाटतं. असं आत आलं तर नाही का चालणार काकू? अर्णव तोंड कसनुसं करून सविता ताईंना म्हणाला. अर्णव बाळा, असा रे का बोलतोस?
अजून गाठ म्हणजे त्या परमेश्वराने तुमची दोघांची 7 जन्मासाठी गाठ बांधली, सविता काकू अर्णवला समजवण्याच्या सुरात म्हणाल्या. तोवरीकडे आत्याबाईंनी आरोहीच्या पदराशी अर्णवच्या उपरण्याची गाठ बांधली. सविता काकूंनी दोघांचं औक्षण केलं. त्या दोघांच्या अंगावरून उतरून घास टाकला. काकू आरोहीकडे पाहत म्हणतात, आता ते माप ओलांडून आते. आरोहीने अलगद उजव्या पायाने माप ओलांडून वाड्यात प्रवेश केला. आत प्रवेश करताच आरोही संपूर्ण वाड्यावरून नजर फिरवत वाडा पाहत होती. प्रवेशद्वाराच्या आतमध्ये अंगणरूपी चौक व या चौकाच्या मधोमध तुळशी वृंदावन आणि चारही बाजूंनी ओसरी व बैठकीच्या सदरींची केलेली रचना. आरोही सर्व मंत्रमुग्ध होऊन पाहत होती. आत येऊन अर्णव आरोहीने दादासाहेबांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर आत्याबाईंनी गाठ सोडली. आरोही मात्र अजूनही वाडा पाहण्यात दंग होती. मॅडम, वाडा पाहून झाला असेल तर आता खोलीत चला आणि फ्रेश होऊन घ्या, तन्वी तिची मस्करी करत म्हणाली. त्यानंतर दोघी पण खोलीत आल्या. आरोही आधी फ्रेश व्हायला गेली. तन्वी पण तिच्या नंतर फ्रेश होऊन बाहेर आली. तोवर बाहेर जेवणाची सर्व तयारी झाली होती. बाहेर जमिनीवरच चादर अंथरून त्यावर अर्णव, दादासाहेब, आत्या ऋत्विक जेवणासाठी बसले होते. सुमन आणि सविता काकू जेवण वाढत होत्या. चला ग, तुम्ही दोघी पण आता बसा जेवायला, सविता काकू आरोही आणि तन्वीकडे पाहत म्हणाल्या. बसा बसा सुनबाई, दादासाहेब आरोहीकडे पाहत म्हणतात. तुम्हाला असं जमिनीवर बसून जेवायची सवय नसेल ना? पण एक सांगू का, त्या टेबल खुर्चीवर बसून जेवण्यापेक्षा खाली जमिनीवर बसून मांडी घालून जेवण्यात जी मजा आहे ते त्या टेबल खुर्चीत नाही. आरोही दादासाहेबांचं बोलणं ऐकून गालातच हसली. तन्वी आणि दोघी जेवायला बसल्या. जेवणात श्रीखंड, पुरी, भाजी, पुलाव, भात, भजी, कुरड्या एवढं सर्व पाहून अर्णव सवितांकडे पाहत म्हणाला, काकू किती हे पदार्थ बनवलेत. हे एवढे पदार्थ पाहूनच माझं तर पोट भरलं. हो का, मग जा झोप जा, ऋत्विक अर्णवची मस्करी करत म्हणाला. त्यावर आरोही गालात हसली. हो ग वहिनी, अर्णव बरोबर बोलतोय, एवढे सगळे पदार्थ बनवले आहेत की काय खाऊ आणि काय नको असं मला तर झालं आहे. साधना आत्या सवितांकडे पाहत म्हणाल्या. बर करा सुरू, ज्याला जे आवडेल ते त्यानं खावा. माझ्या अर्णवला श्रीखंड पुरी आवडते म्हणून ती त्याच्यासाठी बनवली. तन्वीला पुलाव भात आवडतो म्हणून तो तिच्यासाठी बनवला. आणि साधना वंश, तुमच्या आणि तुमच्या भावाच्या आवडीची भजी नाही बनवून चाललं असतं का? आणि मामी, तू माझ्या आवडीचं तर काय बनवलं नाहीस ना? ऋत्विक तोंड फुगवून म्हणाला. तुझ्या पण आवडीचं बनवलंय तर तुझी आवड विसरून कसं चालेल? त्या गुलाबजामचा डबा पुढे करत म्हणाल्या. आरोही, बाळा तुझी आवड बाई मला ठाऊक नव्हती, म्हणून मग सुमन मला म्हणाली की यातलाच एखादा पदार्थ ताईसाहेबांच्या आवडीचा असेलच की. अहो काकू, असं काय बोलताय, मला तर सर्व जेवण आवडलं आणि सर्वच पदार्थ खूपच चविष्ट झाले आहेत, आरोही हसत मुखाने म्हणाली. अग वहिनी, एवढं सगळं कधी बनवलंस? साधना आत्या. हो ग आई, तुझा तर अख्खा दिवस यातच गेला असेल ना? तन्वी. अग तिनं एकटीने केलं आहे का सगळं? सुमनला हाताशी घेऊन दोघींनी बनवलं, दादासाहेब म्हणाले. आरोही, तुला कोणता पदार्थ आवडला सांग ना, तन्वी आरोहीला विचारते. अग खरंच तन्वी, सर्वच जेवण छान झालं आहे. आरोही. वहिनी, तुला सर्वात जास्त काय आवडतं सांग ना, तन्वी पुन्हा आरोहीला विचारत म्हणाली. तनू, जेवू दे ना तिला, किती बडबड करतेस, सविता काकू तन्वीवर डोळे मोठे करत म्हणाल्या. बर आरोही, आपण खोलीत गेलो की मला नक्की सांगायचंस हा तुला काय आवडतं ते. तन्वी. अर्णव अधून मधून तिरप्या नजरेनं आरोहीकडे पाहत होता आणि एक वेळ दोघांची नजरानजर झाली. तसं तिने तोंड मुरकलं, तसं त्याने पण तोंड वाकड करून दुसरीकडे नजर वळवली. दादासाहेब आपलं जेवण उरकून हात धुवून ताटावरून उठले. आरोहीचं पण झालं होतं, पण ती तन्वीसाठी थांबली होती. थोड्या वेळात सर्वांची जेवण झाली. सुमन सर्वांची ताट घेऊन आत गेली. त्यानंतर सविता काकू, सुमन आणि शिल्पा हे तिघे पण जेवायला बसले. शिल्पा सुमनची मुलं थोड्या वेळेपूर्वीच जेवण करून त्यांच्या घरी गेली होती. त्या तिघांना आरोही जेवण वाढत होती. तन्वी पण तिथेच बाजूला सोफ्यावर बसली होती. अर्णव आणि दादासाहेब आणि आत्या बाजूच्या ओसरीवर दुसरा सोफा होता त्यावर गप्पा मारत बसले होते.
बाहेरून जुना दिसणारा तो वाडा आतून मात्र खूपच आधुनिक पद्धतीने सजवला होता. आधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज बनवला होता आणि जुन्या आठवणी पण तशाच होत्या. म्हणजे जुन्या गोष्टी जशाच्या तशाच ठेवून त्याला आधुनिकतेची झालर चढवली होती. सविता, सुमन आणि शिल्पा जेवण करून मोकळे झाले. सुमन सर्व वस्तू किचन मध्ये नेऊन ठेवत होती. आरोही पण तिला मदत करायला पुढे होत म्हणाली, द्या मी काहीतरी घेते. अहो नको ताईसाहेब, बसा तुम्ही. अहो मावशी, मला ताईसाहेब नका ना बोलू, मी काय तुमच्यापेक्षा मोठी आहे का? मला तुम्ही आरोही बोला. अगं सुमन, येऊ दे ना तिला आत. किचन पाहिला तू? सविता काकू म्हणाल्या. आरोही काही ताट हातात घेऊन किचन मध्ये आली. मुंबईतल्या प्रमाणे हे पण किचन खूपच मोठं होतं. सर्व वस्तू जागच्या जागी, सर्व कसं स्वच्छ आणि टापटिपीत होतं. आरोही सर्वत्र नजर फिरवून किचन न्याहाळत होती. आरोही, आता तू बाहेर बस जा, आम्ही येतो आवरून. सविता काकू आरोहीकडे पाहून म्हणाल्या. हो म्हणत आरोही पण बाहेर जाऊन तन्वी आणि ऋत्विक सोबत बोलत बसते. आरोही, पाहिलंस का किचन? तन्वी आरोहीकडे पाहून तिला विचारते. हो ग, खूप छान आहे. आणि तनू, उद्या मला संपूर्ण वाडा फिरून दाखवायचा. आरोही तन्वीकडे पाहत तिला म्हणते. आरोही, वाड्यात काय आहे माहीत आहे का? ऋत्विक मुद्दामच तन्वीला डोळा मारत आरोहीला घाबरवत म्हणाला. काय रे, काय आहे वाड्यात? आरोही पण घाबरून विचारते. काय ग तू पण आरोही, तो बावळट तुला घाबरतोय आणि तू पण त्याला विचारतेस? ऋत्विक जोर जोरात हसायला लागतो. आरोही त्याला एक फटका मारते. त्यानंतर सविता काकू आणि सुमन पण आपलं कामावरून त्यांच्या शेजारी येऊन बसल्या. आरोही, ही सुमन ही इथेच बाजूला राहते, आपल्या घराच्या शेजारीच तिचं घर आहे. 2 मुलं आहेत तिला. तिचा नवरा शिल्पा आणि ती आपल्याकडेच असतात. घरची शेतातली सर्व काम ते दोघे मिळून करतात. घरातल्या कामात तर सुमनची मला खूप मदत होते अगं. आज एवढं सगळं जेवण खरं तर तिनेच केलं, मी तर उभी राहून तिला नुसतं सांगत होते. तिच्या हाताला चव आहे बघ. सविता काकू सुमनचं कौतुक करत होत्या. अहो ताई बास झालं माझं कौतुक, जसं काय मीच सर्व करत असल्यासारखं, आणि तुमच्या हाताला काय कमी चव आहे? होय अगं आरोही, आजची भाजी ताईनेच केली होती. किती चवदार भाजी झाली होती, आणि माझंच आपलं नुसतं कौतुक करत सुटल्यात सुमन गालात हसून म्हणाली. त्यावर सर्वजण हसू लागतात. कसा वाटला हा भाग? कमेंट करून नक्की सांगा. जमल्यास प्रोत्साहन दिलं तरीही चालेल. धन्यवाद.